मला एक समजून घ्यायचं आहे, ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचं काय रिलेशन आहे नक्की रवींद्र चव्हाणांबद्दल? काय तुम्ही त्यांना कधी म्हणतात, की ते प्रदेशाध्यक्ष म्हणून हे करतात. एकदा तर तुम्ही म्हणालात, की एका जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत वगैरे म्हणून. पालकमंत्री नाही म्हटलं मी, एका जि प्रदेशाध्यक्ष म्हटलं. एका जिल्ह्याचे प्रदेशाध्यक्ष. हो. काय म्हणाले जर आपण बघूया तो पण व्हिडिओ एकदा हो, बघूया आता. हो, सगळे काय दाखवा. तुमचं रवींद्र चव्हाणांबद्दलचं मत. ते प्रदेशाध्यक्ष जरी झाले असतील तरी त्यांचं पूर्ण लक्ष हे फक्त सिंधुदुर्गावरच आहे. ते फक्त ह्याच जिल्ह्याचे प्रदेशाध्यक्ष झाल्यासारखे आहेत. बाकी कुठे त्यांचा वावर मला जास्त दिसत नाही. एका जिल्ह्याचे प्रदेशाध्यक्ष. असं दिसतंय ना. आणि कदाचित त्यांचं गाव इकडे असेल म्हणून कदाचित त्यांना एक वेगळेपण असेल ह्या जिल्ह्याबद्दल. पण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही कुठल्या गावाचे नसता, प्रांताचे नसता. तुम्ही मग महाराष्ट्रासाठी जे काही काम करणं गरजेचं आहे ते तुम्ही केलं पाहिजे होतं. महाराष्ट्रभर जे तुमचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना न्याय देणं तुमचं काम आहे. ते सोडून तुम्ही एका सिंधुदुर्गामध्ये येता जाता, पैशाचा जोर वाढतो तुम्ही आल्यानंतर. हे सगळं मी बोलून झालेलो आहे. पण राग नेमका त्यांचा काय आहे हे कळायला मार्ग नाही, हे तेच सांगू शकतील. एका जिल्ह्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत तुम्ही म्हणतात त्याला. आता ही तर त्यांची भूमिका प्रदेशाध्यक्ष पक्षाचे आहेत ना. हो. पण मग एका जिल्ह्याचे असं तुम्ही त्यांना म्हणता. लक्ष एका जिल्ह्यावर आपण न ठेवता पुऱ्या महाराष्ट्रावर जर लक्ष ठेवलं असतं तर ते अधिक बरं झालं असतं असं मला वाटायला लागलं. मी तेव्हा ते बोललो स्पष्टपणे की साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्यावर एवढं लक्ष आपण ठेवता तेवढंच तुम्ही महाराष्ट्रावर ठेवलं पाहिजे. अच्छा, सिंधुदुर्गात आल्यानंतर काय काय होतं हे मी सगळं बोलून झालो साहेब 20-25 दिवसापूर्वी. त्यांचं लक्ष फक्त काही करून सिंधुदुर्गामध्ये ह्या गोष्टी करून आपल्याला निवडणुका काढायच्या आहेत असं कदाचित त्यांची भूमिका असू शकते. त्याला मी विरोध केला. एवढं स्पष्ट माझं म्हणणं होतं.